मला नेहमी एक प्रश्न पडतो. भारताचे नागरिक म्हणून आपण नियमित गरीब असो की श्रीमंत असो, प्रामाणिकपणे टॅक्स भरतो आणि जर आपण काही नियम तोडला तर आपल्याला दंडही होतो, गरज असेल तर शिक्षाही होते. परंतु जेव्हा शासनाकडून काही नियम तोडले जातात तर त्याची दाद मागायला कुठे जावं, हा खूप मोठा प्रश्न आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालंच तर जेव्हा रोड कन्स्ट्रक्शन होते, जे की आपण टॅक्स भरलेल्या पैशातून हे सर्व कामं केले जातात, तर हे काम करत असताना बेसिक ज्या गाईडलाईन्स आहेत त्यासुद्धा पाळल्या जात नाही. उदाहरणार्थ गतिरोधक. आपण पाहतो काही ठिकाणी गतिरोधक खूप उंच तर काही ठिकाणी खूप तुटके. त्यांना पेंट केलेला नसतो किंवा तिथे सूचना फलक देखील लावलेला नसतो. असाच एक गतिरोधक आमच्या शहरात धुळेतील देवपूर भागातील रूपामाई शाळेजवळ आहे. मी जेव्हा तिथे पाहिलं तर तिथं प्रत्येक दिवसाआड कोणी ना कोणी पडतं आहे. कोणाला डोक्याला लागलं, कोणी लहान मुलांना लागतं आहे. पण जेव्हा विचार केला की याची कंप्लेंट कुठं करावी, मला याचं उत्तर कुठंच मिळालं नाही. आणि मग वेळ न गमवता मी माझ्या बायकोला, वडिलांना, आम्ही तिघांनी मिळून तिथे गेलो. तिथे त्या स्पीड ब्रेकरवर पेंट केला. माहिती नाही याच्याने किती फरक पडेल, पण आशा करतो यामुळे कोणाचे तरी प्राण वाचतील, कोणाला तरी विजा टळेल. बट अगेन मला लास्ट परत हाच प्रश्न आहे. आणि जर तुम्हाला जर याचं उत्तर माहिती असेल तर कमेंट करून नक्की कळवा की ह्या गोष्टींची कंप्लेंट आपण कुठे करावी, की जेणेकरून ह्या गोष्टींना काहीतरी कायमस्वरूपीचा एक सोल्युशन मिळेल. धन्यवाद. जर शक्य असेल तर हा व्हिडिओ अथॉरिटीजपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून कोणाचे प्राण वाचतील, कोणाचा ॲक्सिडेंट टळेल. दॅट्स इट. थँक्यू. किती वेळा ॲक्सिडेंट झाले इथं? बाबा बाबा म्हणजे 2 दिवसाच्या आड पडतात लोक. 2 दिवसाच्या आड लोक पडतात म्हणजे पडतात.